बघता बघता जाईल संधी, बघता बघता जाईल संधी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, सुटलेला शरद भात्यातून कधी, सुटलेला शरद भात्यातून कधी येईल का माघारी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून लूककृत सुवर्तमान अध्याय 19 वचन 10 मध्ये असे लिहिले आहे, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. मनुष्याचा पुत्र जो देव असून मानव होऊन ह्या जगात आला. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला जो देव होता त्याला पापी मानवाला शोधण्यासाठी ह्या जगात पाठविले. त्याने पापी मानवाचे पाप स्वतःच्या खांद्यावर वाहिले व वधस्तंभावर जाऊन निर्दोष निष्कलंक रक्त वाहू देऊन प्राण दिला. त्याच्या मरणाने पापी मानवाला मुक्तीचा मार्ग खुला झाला. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी गौरवाने उठविले, स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले व त्याला सर्वाधिकार देऊन पापक्षमा त्याच्याच नावाने मिळेल असे केले. त्याच्याचद्वारे सार्वकालिक जीवन मिळेल असे केले. आम्ही व्यवसाय करीत असू, काम करीत असू किंवा श्रीमंत असू, गरीब असू, जर आमच्या पापांची जर क्षमा झाली नाही तर आम्ही पापामध्ये हरवलेले आहोत. पापाचे वेतन मरण आहे. असे मरण युगानुयुगचे सार्वकालिक अग्नीच्या सरोवरामध्ये पीडा भोगत राहणे आहे. या भयंकर अशा नरकाग्नीपासून सोडविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला. देवाच्या दृष्टीने प्रत्येक मानव पापी आहे व देवाच्या स्वार्थेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारित आहे व तुम्हाला शोधित आहे. चला जक्कायासारखे मोठे मन करूया, पश्चाताप करूया. ज्याने माझ्या पापासाठी मरण सहन केले त्याच्या मरणावर व त्याच्या मरणातून तिसरे दिवशी उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारूया. देव असे करण्यास तुमचे सहाय्य करो.